नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, नणंद भाऊजाई किचन या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज मी बनवणार आहे पौष्टिक आणि चविष्ट असे आप्पे। त्यासाठी लागणारे साहित्य मी 2 वाट्या तांदूळ घेतले आणि मुठभर चणा डाळ घेतली आहे, मुठभर उडीद डाळ घेतली आहे आणि मुठभर मुगाची डाळ घेतली आहे। हे आपण तिन्ही डाळी एकत्र मिक्स करून स्वच्छ धुवून घेऊया आणि 5-6 घंट्यासाठी आपण भिजत घालूया। आपण व्यवस्थित धुवून घेऊया स्वच्छ पाणी। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले, डाळी आणि तांदूळ। आता आपण याला 5-6 घंटे भिजत घालूया आणि 5-6 तासाने आपण याला बारीक वाटून घेऊया। तांदूळ आणि डाळ आपली चांगली व्यवस्थित भिजली आहे। आता आपण याला वाटून घेऊया। मी अर्धी वाटी पोहे भिजवून घेतले ते आणि आता आपण याला एकत्र वाटून घेऊया। आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। आता मी बारीक करून घेतले। आता आपण मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया। आपण हे काढून घेतले। आता आपण हे सगळं एकत्र वाटून घेऊया। आपलं सर्व बॅटर आता बारीक करून झाले। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं खाण्याचा सोडा। आपण रात्रभर हे फर्मेंटेशनला ठेवून देऊया। रात्रभर आपण याला असं झाकून ठेवूया। चला तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता आपण ते बॅटर बघूया। आपल्याचं बॅटर फर्मेंटेशन करून व्यवस्थित झालंय। आता आपण याचे आप्पे बनवून घेऊया। चला तर मग आता आपण आप्पे बनवून घेऊया। त्यासाठी आपण गॅस पेटवून घेऊया आणि भांडं गरम करून घेऊया। आप्याचं भांडं गरम होईपर्यंत आपण याच्यामध्ये थोडासा छोटा कांदा बारीक कापून टाकूया, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊ। आपल्या आवडीनुसार आहे, आपल्याला जर टाकायचं नसलं तर आपण साधे पण बनवू शकतो।
आप्याचं भांडं गरम झालंय. आता आपण त्याला तेल लावून घेऊ. चला तर मग आपण चेक करूया. आपण याला चाकूच्या साहाय्याने पलटी करून घेऊ. चला आपण चेक करून घेऊया. चाकूच्या साहाय्याने काढून घेऊया. झाले आहेत आपले आप्पे तयार. आपण हे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. खोबऱ्याच्या चटणीचा व्हिडिओ मी YouTube चॅनलला अपलोड केलेला आहे, नणंद भाऊजाई चॅनलवरती. तो आपण जाऊन बघू शकतो. प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.